हाय फ्रेंड्स, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी मार्केटमध्ये गेलेली होती आणि सध्या मच्छी कमी आहे, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। लकीली मला शिंपले मिळाले, ज्याला काही लोक तिसरे असेही म्हणतात, कालवं म्हणतात। ओके, तर आज मी तुम्हाला ह्या तिसऱ्याचं म्हणजे शिंपल्यांचं सुकं कसं करायचं किंवा कालवण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊ। सांगितल्याप्रमाणे इथे हे तिसरे म्हणजे शिंपले घेतलेले आहेत। त्यासाठी मी प्रथम मसाला बनवणार आहे आणि मसाल्यासाठी साहित्य इथे मी घेतलेलं आहे। आले लसणाची पेस्ट, कढीपत्ता, सुकं खोबरं, 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे चिरून, 2 टोमॅटो आहेत, कोथिंबीर आहे गार्निशिंगसाठी, आणि इथे पुन्हा आपल्याला खडे मसाले मी जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आहे तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, थोडासा जिरा, लवंग, वेलची, काळी मिरी, आणि हे मी तव्यावरती भाजून घेणार आहे। हे शिंपले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण हे खाडीमध्ये किंवा समुद्राच्या तळाशी आपल्याला मिळतात, थोडीशी वाळू असण्याचे चान्सेस असतात, म्हणून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी हे बॉईल करणार आहे। छान असे मोठ्या आकाराचे शिंपले आपल्याला मिळालेले आहेत। आता हे मी बॉईल करायला ठेवणार आहे। इथे शिंपले म्हणजे तिसरे किंवा कालवं म्हणतो, हे बॉईल करायला ठेवलेले आहेत। 5-1 मिनिटानंतर बघणार आहोत। बॉईल होईस्तोवर आपण इथे हा मसाला जो घेतलेला आहे तो सर्व मी फ्राय करून घेणार आहे। हे जे खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यासोबत कांदा, टोमॅटो आणि जे सुकं खोबरं आहे तेही मी भाजून घेणार आहे। असा हा कांदा, टोमॅटो आणि गरम मसाले जे घेतलेले आहेत ते असे फ्राय करून घेतलेले आहेत ना। आता त्याच्यानंतर मी जे सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं भाजून घेणार आहे। आता हे खोबरंही भाजून घेणार आहोत आपण। इथे तिसरे पाहूया आपण, उकळायला लागलेलं आहे। हे बघा 5च मिनिटं झाले। जसं पाणी बॉईल व्हायला लागलं त्याप्रमाणे हे शिंपले म्हणजेच तिसरे उघडायला सुरुवात झालेली आहे। आता ह्याच्यातली जी मध्ये मध्ये वाळू दिसते तुम्हाला, ही आपोआपच निघणार आहे आणि त्यानंतर साफ कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। हे शिंपले जर तुम्ही बाजारातून आणले, तुमच्याकडे जर वेळ नसेल लगेचच जेवण करण्यासाठी किंवा करी करण्यासाठी, हे 2 ते 3 दिवस तुम्ही असे पाण्यामध्ये दररोजचं पाणी बदलून 2 ते 3 दिवस असे बाहेरच्या बाहेर ठेवू शकता। खराब होत नाही, परंतु ह्याचं पाणी दररोज बदलावं लागतं। आता हे असं 2 मिनिटं ठेवणार आहे आणि मग गॅस बंद करते। तोवरती इथे आपला हा सुका नारळ म्हणजेच खोबरं आपण भाजतोय। एका वेळेला दोन्ही कामं आपली चालू आहेत। इथे खोबरं आपलं छानपैकी असं खरपूस भाजलेलं आहे। गॅस बंद करते मी आता आणि पाहताय इथे शिंपलेही उघडलेले आहेत। आता ह्याचंही मी गॅस बंद करते, थोडंसं थंड करू देते। थंड झाल्यानंतर मला साफ करायला सोपं पडेल। तर आता आपण जो नारळ भाजलेला आहे आणि जे हे वाटण भाजून घेतलेलं आहे ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत। आता आपण इथे चांगले वाटण करून घेणार आहोत। हे अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे आपण। आता मी तुम्हाला दाखवते हे शिंपले कसे साफ करायचे। शिंपले आता मी गरम पाण्यातून काढलेले आहेत आणि थोडंसं थंड पाणी टाकून ठेवलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे शिंपले उघडलेले आहे आणि मध्ये मध्ये ना थोडीशी वाळू असते, ती आपण थोडासा इथून हात घालून स्वच्छ करून घ्यायची आहे। तुम्ही हा मधला घर काढून त्याची करी केली तरी चालेल, मी असेच ठेवते।
हे बघा, ही मध्ये रेती आहे, ही आपण अशी स्वच्छ करून घेणार आहोत. असं एक एक शिंपलं मी स्वच्छ करून घेणार आहे. आता भांडं घेतलेलं आहे, भांड्यात मी तेल घेते. त्याच्यात आपण घेतलेला कढीपत्ता आणि आले लसूणची पेस्ट टाकते आणि सोबत आपण जो वाटलेला मसाला आहे तेही फ्राय करणार आहे. तेल कमी घेतलेलं आहे कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये नारळ आहे. मसाला फ्राय होत असताना मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. मसाला एकजीव होऊन द्यायचा आहे. तेल चांगलं सुटलं पाहिजे याचं. आता आपला फिश करी मसाला म्हणजेच बॉटल मसाला जो आहे तो मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही घेऊ शकता. मसाला आपला खूपच छान असा फ्राय झालेला आहे. आता थोडंसं वाटणामध्ये पाणी टाकून आपल्याला जितकी ग्रेव्ही ठीक हवी आहे तितकंच पाणी वापरायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे जे शिंपले साफ करून ठेवलेले आहेत ते आपण टाकणार आहोत आणि त्यानुसार मी पाणी वापरणार आहे. आता सर्व शिंपले आपण ह्याच्यात टाकलेले आहेत. थोडंसं सर्व एकजीव करते आणि मग पाणी टाकते. फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा. आता सध्या सीझन आहे ह्याचं आणि मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. थोडं अजून पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडं अजून पाणी टाकते आणि गॅसची फ्लेम वाढवते. ऑलरेडी आपले शिंपले असेही शिजलेले आहेत. एक 5 ते 10 मिनटं अजून त्याला उकळा येऊ द्यायचा आहे आणि मी गॅस बंद करणार आहे कारण आपण आपला मसालाही छान असा फ्राय करून घेतलेला आहे. आता ते फक्त त्याच्यामध्ये मुरण्यासाठी सोडून देणार आहे. पंधरा मिनटं झालेले आहेत. मसाला आपला शिजलेला आहे आणि जितकं मला थिकनेस हवा आहे त्याप्रमाणे मी ते शिजवून घेतलेलं आहे. पाहताय खूप छान रंग आणि छान असा सुगंध सुटलेला आहे. तर अशा प्रकारे आपले हे शिंपल्यांचं कालवण झालेलं आहे, खाण्यासाठी रेडी आहे. आता वरून ह्याला मी कोथिंबीर टाकून गॅस बंद करते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं हे शिंपल्यांचं कालवण तयार झालेलं आहे. तर मग वाट कसली बघताय, जेवायला या. तर फ्रेंड्स, मी आशा करते की तुम्हाला हे आजचं शिंपल्याचं कालवण तुम्हाला आवडलेलं असेल. नक्कीच तुमच्या घरी पण ट्राय करून बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून असेच प्रकारचे नवनवीन जेवणाचे व्हिडिओ किंवा ब्लॉगिंग्स तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.